आपण पाहत आहे टीव्ही मराठी 24 न्यूज। मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे। हैदराबाद आणि सातारा गेंझेट लागू झाला तरी ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। मुंबईत आज दिवसभर मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या 2 महत्त्वाच्या बैठका पार पडल्या। मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला गिरीश महाजन, दादा भुसे, शिवेंद्रराजे भोसले यांसह अनेक मंत्री उपस्थित होते। तसेच काही मंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले। सायंकाळच्या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ तर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे हेही ऑनलाईन सहभागी झाले। या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची सरकारची सुरुवातीपासूनची भूमिका आहे। हैदराबाद आणि सातारा गेंजेट लागू करण्याच्या मागणीमुळे ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण होत नाही। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा आम्ही अभ्यास करतो आहोत आणि या मार्गातून सकारात्मक तोडगा निघेल याची खात्री आहे। हैदराबाद व सातारा गेंजेटमध्ये जातींची लोकसंख्या नमूद आहे, त्यामुळे व्यक्तींची ओळख पटविण्याचे महत्त्वाचे काम करावे लागेल अशी माहितीही विखे पाटील यांनी दिली। यासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर वेगळा मार्ग काढण्याचा विचार सुरू असल्याचंही ते म्हणाले। याचबरोबर सरकार या निर्णयाला कायदेशीर कसोटीवर टिकवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या विधितज्ञांसोबतही चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषण सुरूच आहे। आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का आणि राज्य सरकार यापुढे काय निर्णय घेते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे।